पुण्यातील शनिवार वाड्याजवळ शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्ता या प्रस्तावित भुयारी मार्गाची पाहणी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली। रस्ता नॅशनल अथॉरिटीकडे असल्याने केंद्राची मंजुरी आवश्यक आहे। या संदर्भातला राज्य सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचा आराखडा तयार करणार आहे। मात्र केंद्राची लागणारी मदत आणि निधी मिळावा यासाठी आज शनिवार वाड्याजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येऊन पाहणी केली। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज बाजीराव रस्ता ते शिवाजी रोड रस्ता या भुयारी मार्ग होणाऱ्या प्रस्तावित कामाचं जी आहे ती पाहणी केलेली आहे। ज्या ठिकाणावरून हा रस्ता सुरू होणार आहे तो हा बाजीराव रस्ता आहे। या बाजीराव रस्त्यावरून शनिवार वाड्यापर्यंत भुयारी मार्ग करावा असा हा सगळा प्रस्ताव आहे। त्याचबरोबर शनिवार वाड्यापासून स्वारगेटपर्यंत दुसरा भुयारी मार्ग करावा, जेणेकरून पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल आणि पर्यावरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं राहील असा हा सगळा प्रस्ताव आहे। जो प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे। राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासाठी जो आहे तो आराखडा तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर अर्थ खात्याकडे सुद्धा निधी देण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे। मात्र अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हा रस्ता जो आहे तो नॅशनल हायवे अंतर्गत येतो, त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची परवानगी त्याचबरोबर काही निधी देता आला तर तो सुद्धा घेण्यासाठी आज नितीन गडकरी यांनी या सगळ्या जिथून काम सुरू होणार आहे त्या कामाची पाहणी केल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।